दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे माझे कर जुळते. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे माझे कर जुळते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले, आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले, आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. विद्या म्हणजेच ज्ञान. ज्ञान हा मानवाचा तिसरा डोळा असतो, आणि म्हणून माणसाने विद्या प्राप्त केली पाहिजे, असाच काहीसा संदेश देणारे म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले. नमस्कार, मी सौ सरस्वती ज्ञानदेवा शिवले, तालुका वाई, जिल्हा सातारा येथून आपल्यापुढे विचारमंचावरती विचार मांडत आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ग्रंथ निर्मितीचे सार. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, या स्पर्धेमधील माझा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ग्रंथसंपदेचे सार. हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा, एक आशा रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. असाच काहीचा संदेश देणारे भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक क्रांतिकारी वैचारिक ठेवा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांची ग्रंथसंपदा. महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी एक ग्रंथ म्हणजे गुलामगिरी. 1873 साली हा गुलामगिरी जो ग्रंथ त्यांनी लिहिला, त्या ग्रंथामध्ये त्याकालीन असलेली भारतीय वर्णव्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, यामध्ये जर आपण पाहिलं तर वेद अध्ययन आणि अध्यापन हे ब्राह्मणांचे कर्तव्य मानले जायचे, तर क्षत्रिय म्हणजे धर्मरक्षणाकरिता, आणि वैश्य कुणबी हा समाज जगाचा पोशिंदा आपण पाहत होतो. तर 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार यांना अस्पृश्य म्हणजे ज्यांचा स्पर्श झाला तरीही तो स्पर्श हा विटाळ मानला जायचा, अशा या अस्पृश्य जाती धर्मातील जे लोक होते, या अस्पृश्याच्या जातीवरती अनेक अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती त्या काळातील चतुर्वर्ण व्यवस्थेतील या असणाऱ्या वर्णव्यवस्थेतील चौथा घटक म्हणजे शूद्रांवरती होत होते. आणि मग अशा या गुलाम त्यांना संबोधलं जायचं किंवा त्यांच्यावरती गुलामगिरी लादली जायची, त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करून घेतली जायची, अनेक प्रकारचे त्यांचे छळ केले जायचे. आणि म्हणूनच या गुलामगिरी ग्रंथाचा सार एवढाच होता की जर गुलाम व्हायचं नसेल तर माणसाने ज्ञानाची कास धरली पाहिजे, तसेच अंधश्रद्धा दूर केली पाहिजे, विज्ञानाची कास धरली पाहिजे, आणि यासाठी जे पुस्तक वाचते ते कोणाच्याही हस्तक होत नाही, आणि म्हणून पुस्तक वाचले पाहिजे. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांचा दुसरा ग्रंथ शेतकऱ्यांचा असूड. तसे पाहिले तर जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे, परंतु या शेतकऱ्याच्याच वाट्याला त्या काळामध्ये अनेक प्रकारचे दुष्काळ, पूर, अनेक प्रकारच्या आपत्ती येत असत, आणि त्या आपत्तींमध्ये अडकलेला हा शेतकरी सावकाराकडून कर्ज घेत असे, आणि मग सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्यामुळे त्याला गुलामगिरीचं जीवन जगावं लागत असे. मग या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी विचार दिले, एक प्रेरणा दिली. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, नवीन ज्ञान शिकून घ्या, नवीन तंत्रज्ञानाने पिकाचे उत्पन्न वाढवा, आणि समाजातील शेतकऱ्याचं असणारे असामान्य जीवन हे शेतकऱ्याला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी या प्रकारचा शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ लिहिला. त्यांचा सत्य शोधक समाज यांचा प्रमाण ग्रंथ मानलेला जो सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ आहे, यामध्ये सार्वजनिक सत्यधर्म यामध्ये सत्यमेव जयते जे भारताचे ब्रीदवाक्य आहे
ते त्या काळामध्ये त्यांनी सार्वजनिक सत्यधर्मामध्ये लिहिले गेलेले आहे. हा ग्रंथ प्रमाण आद्य ग्रंथ मानला जातो सत्यशोधक समाजाचा. यामध्ये एकच ईश्वर हा निर्मिती आहे. मानव धर्म, मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा होय. सर्व्हिस टू गॉड, सर्व्हिस टू मॅन. म्हणजेच माणसाची सेवा केली तर साक्षात परब्रह्म म्हणजेच साक्षात देवताही प्रसन्न होती. सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच कुणाची मध्यस्थी. ब्राह्मणांची मध्यस्थी नको. ब्राह्मणा किंवा पुरोहिताचे पौरोहित्य त्यांनी बाजूला केले. लग्न, मुंज, बारसे यामध्ये असणारे पौरोहित्य त्यांनी बाजूला केले आणि लग्नांमध्ये स्वतः मंगलाष्टका गायल्या. त्यांनी समाजात असणाऱ्या सर्वसामान्यांना सर्वांना शिकवण दिली. शिकलेली आई घरादाराला पुढे नेई, शिकलेली आई घरादाराला पुढे नेई. म्हणून आई शिकाना आई, ताई शिकाना आई. ग्रंथ निर्मिती करत असताना त्यांनी सर्वसामान्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीचे सर्व ग्रंथ समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार स्त्री पुरुष समानता तसेच वर्णव्यवस्थेविरुद्ध कडाडून केलेली टीका, सर्व धर्म हा एकच आहे, मानवता धर्म एक आहे, समता, समानता, बंधुता ही तत्व आपल्याला त्यांच्या ग्रंथसंपदेमधून दिसून येतात. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याबद्दल एकच म्हणू शकतो आपण की शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न हे त्यांनी नाटक लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला. या सगळ्यांचा सार म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांचा एकच विचार होता की समाजामध्ये असणारी असमानता जाऊन समता आणि समानता यावी. आणि म्हणूनच जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगताला उद्धारी म्हणजे स्त्रीलाही त्यांनी समानता आणि समतेचं स्थान मिळवून दिलं. अशा या थोर व्यक्तिमत्वास माझे कोटी कोटी प्रणाम. मी एवढंच म्हणेन, झाले बहु, आहेत ही बहु, होतील ही बहु, परंतु या समहा हा. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.